हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा मिशन असा आहे की ही रॅक मला पूर्ण साफ करायची आहे. 2 महिन्यापासून मी ही रॅक आणि डब्बे काही साफ केले नाही, कारण पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता. पण आज मी ठरवलं आहे की हे मी साफ करणारच. तर त्यासाठी मी जेवण वगैरे सगळं सकाळीच आवरून घेतले आणि आजही फक्त अर्धा तास पाणी असणार आहे. तर त्या अर्धा तासामध्ये मला हे सगळं क्लीन करायचं आहे. डब्बे घासून वगैरे घ्यायचे आहेत. तर पटापट मी डब्बे इथे बाहेर काढले आणि त्याच्यातलं सामान वगैरे सगळं व्यवस्थित बाजूला करून ठेवलं. तर ही रॅक मी 2 महिन्यानंतर साफ करणार आहे, तर थोडीशी खराब झालेली, म्हणून याला स्पंजने एका मी घासून घेतलं आणि मग एका कपड्याने त्याला मस्त क्लीन करून घेतलं. त्यावरचे पेपरसुद्धा मी चेंज केले, नवीन पेपर वगैरे टाकून घेतलेत. तर चला कामाला आता पटापट सुरुवात. तर गाईस, किराणा भरायच्या आदल्या दिवशी किंवा 2-3 दिवस अगोदर मी ही अशी रॅक साफ करून घेत असते. पण पाण्यामुळे यावेळेस काही शक्य झालं नाही आणि आता नोहाचा अभ्यास घेते मी ते. तर तुम्ही बघत आहात सॅम्युअल कसा जिद्द करत आहे. त्याला स्टडी टेबल पाहिजे आणि नोहाची बुकसुद्धा पाहिजे आहे. तर हे रोजचंच नाटक आहे आणि कदाचित लहान मुलं असल्यावरती सगळ्यांच्याच घरामध्ये हे असं होत असणार. सो गाईज, आमचं सगळं काही आवरून झालं आहे आणि आता आम्ही झोपतो, कारण मला सकाळी लवकर उठून नोहाची तयारी करून त्याला स्कूलमध्ये सोडायचं आहे. गाईज, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि तुम्ही बघू शकता गाईज, माझी सुंदर अशी रॅक तयार आहे. तर मी डब्बे पण मस्त सुकवून भरून ठेवलेले आहेत. तुम्हाला ही रॅक कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून कळवा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.